नमो बुद्धाय, जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजपुत्राची समजूत महामंत्र्याकडून कशी करण्यात आली. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शुद्धोधन राजाने ज्या स्त्रिया आणल्या होत्या गौतम बुद्धांना वश करण्यामध्ये, त्या स्त्रियांना अपयश आले होते. त्याच्यानंतर महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत काढण्यात आली. तर ती कशा प्रकारे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. पहा, महामंत्री राजपुत्राची समजूत कशा प्रकारे काढतात. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःची शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, हे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे ही योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्यांचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीने हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का नाही करणार. विनय हा स्त्रियांना सुगंधी उडण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग, त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा. काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गती झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतत्याची पत्नी व मरुदाची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्य प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुद्धाला जन्म दिला. अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातुर वरिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजश्री ययाती चैत्र रथवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रम्मान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू वाढवेल हे जाणत असून सुद्धा कौरवन रेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महापुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि अशा असताना तुझ्यासारख्या शक्ती सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावातच तुझा हक्क आहे त्या सुखाची अपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. तर पहा, महामंत्र्यांनी राजपुत्राची कशा प्रकारे समजूत काढली. त्यांना असे कित्येक उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं. पण त्यानंतरही राजकुमाराचे महामंत्र्यास काय उत्तर होते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. राजपुत्राने खूप असं सुंदर उत्तर महामंत्र्यास दिलेलं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा
की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.